सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय RS या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे, म्हणजेच 21 नोव्हेंबर 2025 पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करत असतो. प्रत्येक महिला, कुमारिका महिला, सुवासिनी महिला या दिवशी गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करतात. तर महालक्ष्मीचं ज्या वेळेला आपण व्रत करत असतो घरामध्ये, त्यावेळेला आपण दर गुरुवारी पूजा मांडणी करतो. काही महिलांना शक्य असेल तर आपण देवीचा उपवास करतो, पण काहींना जर शक्य नसेल तर ती फक्त पूजा मांडणी करतात. पण आपण प्रत्येकजण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्या घरी पूजा मांडणी करत असतो. तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला गेलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जेवढी जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी आपण सेवा माता लक्ष्मीची करत असतो. तर बघा, आपण ज्यावेळेला आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करतो, माता लक्ष्मीची उपासना करतो, पोथी वाचन करतो, जी पण गुरुवारची कहाणी आहे बघा, ती कहाणी आपण वाचतो घरामध्ये. तर त्याच वेळेला आपली जर कोणती इच्छा असेल की जी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण आहे, काही वेळेला काहींना नोकरी मिळत नाही, काहींना एखाद्या कामामध्ये यश येत नाही, तर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपण ज्या पण महिला किंवा जी पण व्यक्ती बघा गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचं व्रत करते पूजा मांडणी करून, त्यावेळेला आपण महालक्ष्मीला एक प्रार्थना करायची आहे. तर ती प्रार्थना किंवा आपल्याला तिच्याजवळ एक नारळ ठेवायचा आहे. तर तो नारळ कशासाठी ठेवायचा किंवा त्या दिवशी आपल्याला काय करायचं याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वजण ज्या पण महिला किंवा कुमारिका असतील, जी पण व्यक्ती असेल बघा, तर ह्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत आपण करत असतो. तर गुरुवारच्या व्रता दिवशी काही अशी कामंसुद्धा असतात की जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी घरामध्ये करायचे नसतात. तर ही कामं कोणती किंवा काही चुका ज्या आपण ह्या दिवशी टाळल्या पाहिजेत, तर ह्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पण तुम्ही सर्वांनी नक्कीच बघून घ्या. तर आपण प्रत्येक गुरुवार, आता उद्यापासून म्हणजे 21 नोव्हेंबरपासूनच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते आणि 27 नोव्हेंबरचा पहिला गुरुवार पडतो. तर ह्या वर्षी 2025मध्ये 4 गुरुवार पडलेले आहेत. दरवर्षी काही वर्षी बघा 5 गुरुवारसुद्धा येतात, पण ह्या वर्षी म्हणजे 2025मध्ये मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार पडलेले, म्हणजे 4 गुरुवारी आपल्याला व्रत करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा मांडणी करायची आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो. तर आपण पहिल्या गुरुवारी बघा काही महिला ह्या उपवास करतात. तर मार्गशीर्ष महिन्यातला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा दिवस आणि तिची उपासना करण्यासाठी, तिचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी महत्त्वाचा दिवस जर असेल तर तो आहे गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला खूप आणि खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि ह्या दिवशी तुम्ही जेवढी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सेवा उपासना करणं शक्य होईल तेवढी सेवा उपासना आपल्याला करायची आहे. आपली इच्छा म्हणजे एखादी इच्छा जर आपली अपूर्ण असेल तर ती पूर्ण होण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. पहिल्या गुरुवारपासूनच आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. पहिल्या गुरुवारी आपल्याला उपाय कोणता करायचा की जो उपाय आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करू शकता. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी जी पण महिला बघा महालक्ष्मीचं, माता लक्ष्मीचं व्रत करते, पूजा मांडणी करून व्रत करते, कहाणी ऐकते, तिच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा असते आणि तिच्या कुटुंबावर सुद्धा कृपा असते. यासाठी तुमची जी पण इच्छा असेल किंवा जी पण तुम्हाला तुमची मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी तुम्ही नक्कीच हा उपाय तुमच्या घरामध्ये करा. उपाय आपल्याला 4 गुरुवारी करायचा आहे. त्यानंतर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन की शेवटच्या गुरुवारी हा जेव्हा उपाय पूर्ण होणार त्यावेळेला नंतर आपल्याला काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं ह्या गोष्टीसुद्धा नक्कीच सांगेन. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा पहिल्या गुरुवारी आपल्याला काय करायचं, पहिल्या गुरुवारी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या सकाळी लवकर उठायचं, आपल्या अंगणामध्ये आपल्याला रांगोळी काढायची आहे. आपला जो घराचा हुंबरटा असतो बघा, त्या हुंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हुंबरट्यावर आपल्याला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपलं जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार आपल्याला सुशोभित करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घरामधील आपले जे सगळे देव आहेत, आता स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मूर्तीवर अभिषेक चुकवायचा नाही. तर मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला पहिल्यांदा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे.
अभिषेक करत असतानाच आपल्याला पुरुष सुक्ताचं 16 वेळा पठण करायचं आहे आणि स्त्री सुक्ताचं 16 वेळा पठण करायचं आहे. पण काहींना जर 16 वेळा पठण करणं शक्य नसेल तर त्यांनी 1 वेळा जरी केलं तरी चालेल. त्यानंतर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. फोटोला, मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावायचं आहे. ना तर आपल्या स्वामींचं आवडतं लावायचं आहे. सर्व देवांना, आपल्या घरातले जी कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, ज्यांचं तुमच्या घरामध्ये स्थान आहे, त्या सर्वांना अभिषेक ह्या दिवशी घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर देवघरामध्ये देवपूजा वगैरे करायची. आपल्याकडे जी फुलं असतील ती फुलं अर्पण करायची. एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा. बघा, पूजा मांडणी करताना आपण काय करतो, तर पूजा मांडणी तुम्ही जर सकाळी केली असेल तर सकाळी पूजा मांडणी जरी केली असेल तरी संध्याकाळच्या वेळेला तुम्ही दिवा वगैरे लावतो बघा, आपण संध्याकाळी कहाणी वगैरे वाचतो त्यावेळेला तुम्ही हा उपाय करायचा. किंवा जर पूजा मांडणी तुम्ही संध्याकाळी जर करत असाल ना तर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला 6:30च्या आधीच पूजा मांडणी करून घ्यायची. तर हा उपाय जो आहे ना, तो उपाय नारळाचा उपाय ना, अतिशय प्रभावशाली उपाय आहे. पहिल्या गुरुवारी उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. प्रत्येक महिलेनं तुमची जी पण इच्छा असेल, जो पण प्रॉब्लेम असेल, यासाठी नक्कीच हा उपाय घरामध्ये करा. आणि ह्या दिवसामध्ये आपण जेवढी माता लक्ष्मीला प्रार्थना करतो, उपासना करतो, सेवा करतो घरामध्ये, त्या सेवेचं फळ हे त्वरित मिळत असतं. यासाठी हा उपाय चुकवू नका घरामध्ये. आता आपण कलश म्हणजे आता महालक्ष्मीची पूजा मांडणी करताना आपण एका नारळ घेतो आणि त्या नारळाला देवीचं स्वरूप देतो आणि अशी आपण स्थापना करतो देवीची गुरुवारी. तर तो नारळ वेगळा झाला. म्हणजे आपण ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूजा मांडणी करतो, पूजा मांडणीत वापरलेला पहिला नारळ जो असतो तोच नारळ आपण चारही गुरुवारसाठी पूजा मांडणी करताना वापरत असतो. तर हे वेगळा नारळ झाला. तर असे आपल्याला 2 नारळ आणायचे. म्हणजे एक नारळ पूजा मांडणीसाठी आणि दुसरा एक नारळ घ्यायचा आहे वेगळा. तर दुसरा नारळ काय करायचा, तर असाच एक आपल्याला दुसरा नारळ घेऊन यायचा आहे घरी. तुमच्या लक्षात आलं की पहिला नारळ आपण पूजा मांडणीसाठी वापरत असतो, तो नारळ झाला आणि त्याच्यासोबत आपल्याला अजून एक नारळ गुरुवारी आणायचा आहे घरी. असे तुम्हाला 2 नारळ लागणार आहेत. एक नारळ तुम्हाला पूजा मांडणी करताना वापरायचा, एक नारळ तो साईडला ठेवायचा आहे आणि त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर पूजा मांडणी वगैरे सर्व झाले. आता संध्याकाळी 7 किंवा 7:30च्या दरम्यान आपला दिवा धूप आरती आपण सर्व 6:30 वाजता, पावणे 6 वाजता लावून घेतो घरामध्ये. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराजवळ बसायचं आहे. तर नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा. म्हणजे उजव्या आणि डाव्या हातामध्ये नारळ पकडायचा आणि तिथं बोलून तुमची जी इच्छा असेल तिथं बसून आपल्याला बोलायचे. हा जो उपाय तुम्ही पहिल्या गुरुवारी करणार आहे नारळाचा, तोच नारळ आपल्याला चारही गुरुवारी सुद्धा वापरायचा आहे. चारही गुरुवारी पण म्हणजे जे राहिलेले 3 गुरुवार आहेत त्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला असाच उपाय घरामध्ये करायचे आहेत. आता तुम्ही पहिल्या गुरुवारी जर हा उपाय केला तसंच आपल्याला दुसरा गुरुवार करायचा, तिसऱ्या गुरुवारी करायचा आणि चौथ्या गुरुवारी सुद्धा शेवटच्या करायचा आहे. काही जणांची इच्छा ही दुसऱ्या गुरुवारी सुद्धा पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही नक्कीच पहिल्या गुरुवारी उपायाला सुरुवात करायची. अर्धवट उपाय करायचा नाही. तुम्ही जर हा माझा व्हिडिओ थोडा लेट बघितला तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारी उपाय वगैरे करायचा नाही. उपाय हा आपल्याला पहिल्या गुरुवारी सुरू करायचा आहे आणि तोच उपाय आपल्याला शेवटच्या गुरुवारी पण करायचा. म्हणजे 4ही गुरुवारी आपल्याला उपाय करायचा आहे. अर्धवट उपाय करायचा नाही. उपायाला सुरुवात पहिल्या गुरुवारी करायची. तर आता तुम्ही पहिल्या गुरुवारी हा उपाय केला, त्यानंतर आपण इच्छा बोलायची आणि त्यानंतर तो नारळ तसाच जिथं आपण पूजा मांडणी केली ना तिथं ठेवून द्यायचा. आता त्यानंतर आपल्याला जी देवीची म्हणजे माता लक्ष्मीची जी गुरुवारची कहाणी बघा, ती कहाणी आपल्याला पठण करायची. त्यानंतर कहाणी पठण झाल्यानंतर आपल्या स्वामी समर्थांचा आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नवार्ण मंत्र, तुम्हाला माहिती आहे की 1 माळ नवार्ण मंत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, जो आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे, तो मंत्रसुद्धा आपल्याला गुरुवारी आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे. त्यावेळेला त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गुरुवारची कथा वगैरे वाचून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला आरती करायची आणि आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे. पण गुरुवारी तुम्ही हा पहिल्या दिवशी उपाय केला, ती पूजा मांडणी वगैरे आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ती पूजा मांडणी काढतो तिथून. तर त्यावेळेला काय करायचं, पूजा मांडणी वगैरे काढल्यानंतर तो जो नारळ आहे ना बघा, आपण काल ठेवलेला तिथं इच्छापूर्तीसाठी, तर तो नारळ तिथून उचलायचा आणि एखाद्या देवघराच्या साईडला ठेवून द्यायचा. आणि पुन्हा पुढच्या गुरुवारी म्हणजे दुसरा जो गुरुवार आहे बघा, त्या गुरुवारी सुद्धा आपण जो इच्छापूर्तीसाठी वापरलेला नारळ आहे तोच नारळ तसाच सेम उपाय आपल्या घरामध्ये संध्याकाळी करायचा. पुन्हा आपल्याला शुक्रवारी तो नारळ साईडला ठेवून द्यायचा. परत तिसऱ्या गुरुवारी सुद्धा आपल्याला तोच नारळ घ्यायचा जो आपण पहिल्या गुरुवारी घेतलेला असतो हातामध्ये, तोच नारळ घेऊन पुन्हा आपल्याला तीच इच्छा बोलायची आणि पुन्हा त्याचप्रमाणे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. तर आता 4ही गुरुवारी तुम्हाला एकच नारळ वापरायचा आणि पहिल्या गुरुवारपासून आपल्याला उपाय सुरुवात करायचे. तो शेवटच्या गुरुवारपर्यंत एकाच नारळावर उपाय करायचा आहे. आता शेवटच्या गुरुवारी बघा, आपण उद्यापन वगैरे करून घेतो आणि त्यानंतर आपले गुरुवार वगैरे सर्व झालेले असतात. तर आपण जी विच्छ नारळ आहे तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे.
तो नारळ म्हणजे उपाय केलेला नारळ आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही किंवा घरामध्ये तो नारळ फोडून सुद्धा खायचा नाही प्रसाद म्हणून. फक्त तो नारळ आपल्या वाहत्या नदीमध्ये सोडून द्यायचा असा उपाय होता. तो उपाय आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये करायचा आहे. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगितलं की गुरुवारी आपण जेव्हा महालक्ष्मीचं व्रत करतो त्यावेळेला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करत असतो आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करतो. आणि त्यावेळेला आपण जेव्हा माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडनं होते त्यावेळेला आपण जी पण मनोकामना व्यक्त करतो, जी पण इच्छा व्यक्त करतो आणि जे पण ह्या वेळेमध्ये गुरुवारचे उपाय करतो त्या उपायाचं फळ आपल्याला त्वरित मिळत असतं. यासाठी तुमच्या घरामध्ये प्रत्येक महिलेनं दर गुरुवारी नारळाचा उपाय हा नक्कीच करा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती की कोणता उपाय आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्या घरामध्ये करू शकतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.